या स्पर्धेसाठी आमचे स्पॉन्सर डॉक्टर कामत सर पुण्यावरून स्पेशली ही स्पर्धा त्यांच्या नियोजनाखाली ही होत असते। श्रीवर्धनचं वातावरण फारच सुंदर असतं आणि दरवर्षी आम्ही स्पर्धा भरवत असतो। तर ह्याच्यामागे उद्देश एकच आहे की मुलांमध्ये जनजागृती घडवायची। अत्यंत सुंदर स्पर्धा आहे आणि सकाळी व्यायाम करणं हे शरीरासाठी मानसिक आरोग्यासाठी फारच गरजेचं असतं। किती किलोमीटर धावणार आहात? 3 किलोमीटर धावणार आहेत। बघा या ठिकाणी आपल्याला आनंदजी गुरव तुरे सर सुद्धा पाहायला मिळतात। बघा 10 किलोमीटर धावण्यामध्ये हा स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतोय। बघा बोरलीतून आलेले स्पर्धक। एकच सांगतो जर तुम्ही उडू शकत नसाल तर धावू शकत नसाल तर चालत जाऊ शकत नसाल तर रेंगाळत तरी जा, पण थांबू नका। नमस्कार मंडळी, कशा सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आत्ता आलेलो आहोत श्रीवर्धनच्या जीवनेश्वर कोंड येथे। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मॅरेथॉन स्पर्धा आहेत। तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा कला विद्या विकास मंडळाने राबवलेल्या आहेत। कला विद्या विकास मंडळ वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेत असते, वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि याही वर्षी तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आहेत। डॉक्टर प्रकाश कामत पुरस्कृत या मॅरेथॉन स्पर्धा आहेत। श्रीवर्धनचे विविध स्पर्धक यामध्ये सहभाग घेणार आहेत। विविध मान्यवर या ठिकाणी सुद्धा उपस्थित असणार आहेत। बघा, शरीराला व्यायामाची आवश्यकता असते। व्यायाम असेल तर आपलं शरीर सुद्धा सदृढ असतं। तसंच धावणं ही कार्डिओ एक्झरसाइज आहे आणि याच्यामुळे विविध फायदे आपल्याला होत असतात। त्यातला एक फायदा म्हणजे वेट लॉस। आपलं वजन कमी करायचं असेल तर धावलं पाहिजे आणि आपलं शरीर सदृढ केलं पाहिजे। त्या उद्देशानेच एक धाव आरोग्याकडे। खरंच आरोग्य चांगलं तर सगळंच चांगलं। त्याचप्रमाणे आज सुद्धा मॅरेथॉन स्पर्धा आज आपण पाहणार आहोत। चला तर आपण श्रीवर्धनच्या कला विद्या विकास मंडळाने या तालुकास्तरीय धावण्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या आपण पाहायला। श्रीवर्धनचं जीवनेश्वर कोंड या ठिकाणी कला विद्या विकास मंडळाने या स्पर्धा दरवर्षाप्रमाणे आजही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। तालुकास्तरीय मॅरेथॉन धावण्याच्या या स्पर्धा आहेत। विविध स्पर्धक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी सुद्धा काही स्पर्धक एक्झरसाइज करतात। आपण आलेलो आहोत महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी जीवनेश्वर कोंड, जीवनेश्वर कुंड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून या स्पर्धा सुरुवात होणार आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतील। आपण पाहतोय या ठिकाणी विविध स्पर्धक, तालुकास्तरीय स्पर्धक हे आपल्याला पाहायला मिळतात। विविध ठिकाणाहून आलेल्या आपल्या श्रीवर्धनच्या तालुक्यातून आलेले हे सगळे स्पर्धक आपण पाहतोय। या ठिकाणी आयोजक आहेत सुरेशजी साखरे, आपण पाहतोय यशवंत काका राणे आहेत, आपले गब्बरदादा सुद्धा आहेत। जीवनेश्वर कोंड येथील हे सर्व आयोजक आपल्याला पाहायला मिळतात। डॉक्टर प्रकाश कामत पुणे पुरस्कृत या स्पर्धा आहेत। कला विद्या विकास मंडळाने या राबवलेल्या आपले भरणे सर सुद्धा आहेत। हे सर्व स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतील। खरंच व्यायाम करणं हे आरोग्यासाठी खरंच उत्तम आहे, पण आजकाल धावपळीच्या या युगामध्ये या हळूहळू विरळ होत चाललेला आहे। व्यायामातलाच एक प्रकार म्हणजे धावणं। मगाशीच आपल्याला सांगितलं की धावण्यामुळे आपल्याला विविध फायदे होत असतात। या ठिकाणी सकाळीच आपली चहाची व्यवस्था सुद्धा या कला विद्या विकास मंडळातर्फे होते। विविध मान्यवर या ठिकाणी असणार आहेत। आपल्याला पुन्हा एकदा आपलं हे जीवनेश्वर कुंड दाखवतो। छान असं हे जीवनेश्वर कुंड आहे। या ठिकाणाहून या स्पर्धा सुरुवात होणार आहेत। आता थोड्या वेळातच या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। चला, मंचावर आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आयोजक आहेत सगळे आणि कला विद्या विकास मंडळाचं हे बॅनर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विविध वयोगटातील या स्पर्धा असतील। खुला गट असणार आहे, 40च्या वरती पुरुष आणि महिला 3 किलोमीटर, खुला गट पुरुष 10 किलोमीटर धावणं आणि
खुला गट पुरुष महिला 5 किलोमीटर धावणं या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत श्रीवर्धन कोंड मॅरेथॉन 2024 कला विद्या विकास मंडळाने। पुन्हा एकदा आपल्याला श्रीवर्धनच्या या जीवनेश्वर कुंडाचा हा परिसर पाहायला मिळतोय। चला, स्पर्धा तर आता थोड्या वेळातच चालू होणार आहेत। विविध स्पर्धक या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपल्याला श्रीवर्धनचे काही स्पर्धक सुद्धा पाहायला मिळतात। पण आपले डॉक्टर श्री भरणे सर आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत आणि या ठिकाणी आम्ही भरणे सरांना तर दररोज बघतो, दररोज सकाळी 6 वाजता हे धावतच असतात आणि ही त्यांची टीम आहे। या टीमला मी दर दिवशी बघत असतो। सर नमस्कार। बघा, तुम्हाला तर आम्ही दररोज बघतोय, तुम्ही दररोज सकाळी धावत असता आणि बघा आपल्याला मगाशीच सांगितलं धावणं एक व्यायामाचा प्रकार आहे। आपण सरांकडनं सुद्धा ऐकूया। सर काय सांगाल, आज या स्पर्धा आहेत मॅरेथॉनच्या आणि सगळ्यांना काय संदेश द्याल? ह्या वर्षी दुसरं वर्ष आहे यांचं स्पर्धेचं। मागच्या वेळेससुद्धा आम्ही भाग घेतला होता। अत्यंत सुंदर स्पर्धा आहे आणि सकाळी व्यायाम करणं हे शरीरासाठी मानसिक आरोग्यासाठी फारच गरजेचं असतं। त्यामुळं प्रत्येकानं सकाळी व्यायाम हा केला पाहिजे, रनिंग केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, हे फार गरजेचं आहे। तरुण वर्गाला एकच संदेश देईल की सकाळी लवकर उठा आणि लवकर झोपा, सकाळी व्यायाम करा, हे फार गरजेचं आहे। धन्यवाद सर। बघा, सरांनी आपल्याला सांगितलं आहे की तरुण मंडळींना खास करून सांगितलेलं आहे की सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकर झोपा, धावलं पाहिजे। खरंच आपल्या शरीराला जर सदृढ करायचं असेल तर व्यायाम करणं, एक्झरसाइज करणं हे गरजेचं आहे। विविध स्पर्धक या तालुक्यातून आलेले आहेत। सर नमस्कार, काय नाव आपलं? पवन चौधरी सर आहेत। कुठून आलात आपण? श्रीवर्धनचेच। आणि कुठे कामाला आहेत? श्रीवर्धन पोलीसमध्ये आहेत। बघा, श्रीवर्धन पोलीसमध्ये हे कामाला आहेत आणि हे सर सुद्धा आहेत। सर आपण सुद्धा बघा श्रीवर्धन रायगड पोलीसमध्ये कामाला आहेत। हे सुद्धा विविध स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात। गणेशजी सुद्धा आहेत या ठिकाणी। नमस्कार। बोरलीतून आलेले आहेत। श्रीवर्धन तालुक्यातलं बोरली गाव या ठिकाणाहून हे स्पर्धक आलेले आहेत। यांना सुद्धा विचारूया। नमस्कार, कुठून आलात आपण? श्रीवर्धन। बघा, श्रीवर्धनच्या या स्पर्धक आहेत आणि आपले सबस्क्रायबर आराध्य सुद्धा आहेत या ठिकाणी। आराध्य, काय आज धावणार का? कुठल्या वयोगटामध्ये आहेस? 5 किलोमीटर। 5 किलोमीटर। आराध्य सुद्धा आज धावणार आहे, 5 किलोमीटर धावणार आहेत। हे विविध स्पर्धक आपण पाहतोय। पुन्हा एकदा आपण भरणे सरांकडे आलेलो आहोत। तुरे सर आहेत आणि आमचे मित्र योगेशजी तुरे सुद्धा या ठिकाणी आज धावणार आहेत। रुपेशजी साळुंके आहेत आणि या ठिकाणी आता उपस्थित आहेत आपल्या जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष आपले आनंदजी गुरव या ठिकाणी आहेत। आनंदजी नमस्कार। आनंदजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। चला, आता थोड्या वेळातच ही स्पर्धा सुरुवात होणार आहे आणि आपण सुद्धा आपल्या या व्हिडिओला बनवून राहा, कारण आपल्याला या श्रीवर्धनच्या मॅरेथॉन स्पर्धा धावण्याच्या आता थोड्या वेळातच पाहायला मिळतील। कला विद्या विकास मंडळ तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड आयोजित श्रीवर्धन तालुका श्रीवर्धन कोंड मॅरेथॉन आज आपण इथे पार पाडत आहोत। या मॅरेथॉनसाठी उपस्थितांचे सर्व हार्दिक हार्दिक स्वागत। लवकरात लवकर ही स्पर्धा पार पाडायची आहे, कारण का आपली ही स्पर्धा शहरामधून जाणार आहे, त्यामुळे लवकर ट्रॅफिकचा अभाव आहे। आपण ही स्पर्धा लवकरात लवकर पार पाडणार आहोत। तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील PI सर, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण कापसे साहेब, तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि स्पॉन्सर डॉक्टर कामत सर, तसेच डॉक्टर भरणे सर, तसेच मोहन तुरे सर आणि प्रमुख उपस्थिती अनंतभाई गुरव या सर्वांचे आगमन झालेले आहे। त्यांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। चला, उद्घाटन सोहळा छान असा पार पडलेला आहे आणि आता स्पर्धेला सुरुवात होणार आहे। सगळे स्पर्धक या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतात।
स्पर्धेच्या ठिकाणी चाललेले आहेत. चला विविध स्पर्धक पाहतोय, पण या ठिकाणी सुद्धा एक स्पर्धक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव आकाश बाळकृष्ण ताचले. कुठून आलात आपण? आम्ही आयोजकच आहोत इथले आयोजक जिवनेश्वर कोंडातले. बघा हे आयोजकच आहेत आणि स्पर्धक सुद्धा दिसतात आपल्याला. या ठिकाणी हे कुपन्स दिसतात बघा, स्टिकर्स. कला विद्या विकास मंडळ डॉक्टर कामत पुरस्कृत श्रीवर्धन कोंड मॅरेथॉन 2024. आज 28 जानेवारी तारीख पण लिहिलेली आहे आणि 5 किलोमीटर 3062 नंबर यांचा आहे. वॉक जॉग रन फॉर गुड हेल्थ. बघा या ठिकाणी पण एक स्लोगन लिहिलेलं आहे. आरोग्यासाठी वॉकिंग आणि धावणं हे उत्तम असतं. आणि आकाश तुला सुद्धा शुभेच्छा देतोय धावण्यासाठी. धन्यवाद. चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हे कुपन दिसतंय. चला आपण आता स्पर्धा बघूया. स्पर्धेला सुरुवात होणार आहे आता. चला छान असा हा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहता आला. उद्घाटन सुद्धा झालं आणि आता या ठिकाणाहून या स्पर्धा सुरुवात होणार आहेत. स्टार्ट पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिसतंय. प्रथम आपल्याला 10 किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धा पाहायला मिळतील. 10 किलोमीटर धावण्यासाठी हे स्पर्धक आता सज्ज झालेले आहेत. बघा 10 किलोमीटर असणार आहे, 3 किलोमीटर असणार आहेत. छोटे स्पर्धक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा किती किलोमीटर धावणार आहात? 3 किलोमीटर धावणार आहेत. बघा या. चला 10 किलोमीटर साठी हे स्पर्धक आता सज्ज झालेले आहेत. On your mark, exit, go! चला 10 किलोमीटर साठी हे स्पर्धक आता आपल्याला पाहायला मिळालेत. चला आता 5 किलोमीटर साठी पण बघूया आपण. आणि आता आपण स्पर्धक सुद्धा पाहायला जाणार आहोत. पुन्हा एकदा या स्टार्ट पॉइंट कडे आलेलो आहोत आपण आणि या ठिकाणी आपण यांना सुद्धा विचारूया किती किलोमीटर धावणार आहात तुम्ही. आपले कराटेचे प्रशिक्षक अविनाशजी मोरे सुद्धा आज या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 5 किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धा असणार आहेत. 2024चा कला विद्या विकास मंडळातर्फे डॉक्टर प्रकाश कामत पुणे पुरस्कृत आपल्याला या स्पर्धा दरवर्षी पाहायला मिळतात. याही वर्षी 2024च्या आज आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताच स्पर्धक 10 किलोमीटर धावण्यासाठी गेलेले आहेत आणि हे स्पर्धक जे आपल्याला पाहायला मिळतात आता 5 किलोमीटर धावणार आहेत. चला स्पर्धकांना काही नियम सांगितले जात आहेत. चला 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. 5 किलोमीटर साठी स्पर्धक गेलेले आहेत. लहान स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 किलोमीटर स्पर्धेसाठी धावण्यासाठी गेलेले आहेत. यांना सुद्धा विचारूया किती किलोमीटर धावणार आहात तुम्ही. 3 किलोमीटर. बघा हा उत्साह बघा या लहानग्यांमध्ये. खरंच 3 किलोमीटर धावणार आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही स्पर्धक दिसत आहेत. किती किलोमीटर आपण धावणार? 3 किलोमीटर. आणि आपले योगेशजी तुरे किती? 3 किलोमीटर धावणार आहेत. चला हे स्पर्धक आपण पाहतोय आणि हा स्टार्ट पॉइंट बघा आपण पाहतोय. चला 3 किलोमीटर सुद्धा धावायला सुरुवात झालेली आहे. चला आपण सुद्धा जाऊया यांच्या बरोबर. आपल्याला दिसत आहेत. बघा पाहतोय आपण स्पर्धक योगेशजी तुरे. बघा 3 किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धेसाठी हे छोटे आपल्याला पाहायला मिळतात स्पर्धक. तुरे सर सुद्धा आहेत आपले. खरंच श्रीवर्धन म्हटलं तर वेगवेगळे सण तर आहेत, पण वेगवेगळे कार्यक्रम हे वेगवेगळ्या संस्था या राबवत असतात. कोकणातलं आपलं श्रीवर्धन गाव आणि या ठिकाणी असलेले आपले पारंपरिक सण वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात आपला जीवनतर्फे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले पाटील सर सुद्धा धावतात, भरणे सर आहेत, रुपेशजी साळुंके सुद्धा आता आपल्याला दिसलेले आहेत. 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2024च्या तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा. स्पर्धक आपल्याला दिसत आहेत. सुनीलजी सुद्धा आहेत.
बघा स्पर्धेसाठी जे 10 किलोमीटर आहेत ते हळूहळू रनअप घेत आहेत आणि नंतर आपल्याला दिसतील ते फास्ट धावताना। स्पर्धक तर पाहतोय आणि आपल्या पोलीस स्टेशनचे PI सर सुद्धा आपल्याला या ठिकाणी धावताना पाहायला मिळत आहेत। आपल्याला काही उपाययोजना म्हणून ॲम्ब्युलन्स सुद्धा आपल्याला दिसलेली आहे आणि आपल्या जीवनेश्वर कोंडचे गावचे अध्यक्ष सुरेशजी साखरे सुद्धा या ठिकाणी परीक्षक म्हणून आहेत। सर्व स्पर्धक आपण पाहतोय। कला विद्या विकास मंडळाने दरवर्षाप्रमाणे या पुरस्कृत केलेल्या डॉक्टर प्रकाश कामत सर यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धा खरंच तरुणांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वांनाच श्रीवर्धनकरांना प्रोत्साहन देण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धा या दरवर्षी आपल्याला कला विद्या विकास मंडळातर्फे पाहायला मिळतात। स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात। बघा स्पर्धक जे आपण पाहतोय 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धा। आता आपण श्रीवर्धनची जी हायस्कूल पाकाडी आहे, दाबक पाकाडी, या नाक्यावर आलेलो आहोत। या ठिकाणी सुद्धा स्पर्धक बघतोय किती किलोमीटर, 10 किलोमीटर। बघा 10 किलोमीटर धावण्यासाठी आपल्याला स्पर्धक हा पुढे पाहायला मिळतोय। हे स्पर्धक सुद्धा आपल्याला पुढे पाहायला मिळतात। या ठिकाणी सुद्धा काही स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात। बघा 10 किलोमीटर धावण्यासाठी श्रीवर्धन तालुकास्तरीय या स्पर्धा। बोरलीतून आलेले स्पर्धक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पुढे असलेले श्रीवर्धनचा मुळगाव कोळीवाडा या ठिकाणी आलेलो आहोत आपण। किती किलोमीटर, 10 किलोमीटर। 10 किलोमीटर धावण्यासाठी बघा बोरलीतून आलेले स्पर्धक आहेत। हे सुद्धा आपल्याला स्पर्धक पाहायला मिळतात। या ठिकाणी आपल्याला 3 किलोमीटरचे स्पर्धक पाहायला मिळतात। किशोरजी चव्हाण सुद्धा आपल्याला दिसले। बघा आपण मगाशी पाहिलं 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, आता 3 किलोमीटर धावण्यासाठी हे सगळे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात। साखरे सुद्धा आहेत 3 किलोमीटर धावण्यासाठी। बघा लहान स्पर्धक आपण पाहतोय। सुशीलजी सावंत सुद्धा आपण पाहतोय। सुशीलजी सावंत पाहायला मिळाल्यात। आता आपल्याला बघूया कुणाचा 3 किलोमीटर धावण्यामध्ये हा नंबर येतोय। तो आपले योगेशजी तुरे सुद्धा बघा पुढे पुढे धावताना योगेशजी तुरे सुद्धा आपल्याला दिसत आहेत 3 किलोमीटर साठी। बघूया अजून कोण कोण स्पर्धक पुढे गेलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्पर्धक दिसतोय 3 किलोमीटर धावताना। चला स्पर्धेच्या ठिकाणी आलेलो आहोत जिथे स्टार्ट पॉइंट होता तिथे, आणि आता आपण बघूया 3 किलोमीटर वाले येणार आहेत। 3 किलोमीटर धावण्यामध्ये आपल्याला दिसतोय बघा प्रथम क्रमांक। बघा सुशीलजी सावंत यांनी हा प्रथम क्रमांक मारलेला आहे। सुशीलजी सावंत आपल्याला या ठिकाणी दिसतात 3 किलोमीटर धावताना बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। आणि द्वितीय क्रमांकासाठी आपल्याला दिसत आहेत बघा योगेशजी तुरे। योगेशजी तुरे धावत येताना दिसतात आपल्याला। बघूया योगेशजी तुरे यांना हरवण्यासाठी पाठून कोण येतोय का। योगेशजी तुरे आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा। आपले मित्र योगेश तुरे यांनी हा दुसरा क्रमांक पटकावलेला आहे 3 किलोमीटर धावण्यामध्ये। प्रथम क्रमांक सुशील सावंत आणि द्वितीय क्रमांक योगेश तुरे यांनी हा 3 किलोमीटर मध्ये पटकावलेला आपल्याला पाहायला मिळाला। चला आता आपण बघूया तिसरा कोण येतो, आणि तिसरा स्पर्धक आपल्याला विजय साखरे दिसतात। यांनी सुद्धा हा तिसरा क्रमांक पटकावलेला आहे। बघा विजयजी साखरे, विजयजी साखरे आपल्याला दिसतात तिसरा क्रमांक पटकावलेला आहे। चला आपण आता पुढे जाऊया ज्या ठिकाणी 5 किलोमीटर 10 किलोमीटर धावत येताना आपल्याला स्पर्धक पाहायला मिळतील। 5 किलोमीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक काय नाव आपलं? गौतम उमणे। कुठले? गुळदे। बघा आपलं श्रीवर्धन तालुक्यातलं गुळदे गाव गौतम उमणे, आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं त्यांनी प्रथम क्रमांक 5 किलोमीटर मध्ये पटकावलेला आहे। किशोरजी चव्हाण सुद्धा आपल्याला दिसतात 3 किलोमीटर धावण्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता। पण आपल्याला पाहायला मिळतो बघा 10 किलोमीटर धावण्यामध्ये हा स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतोय।
बघा बोरलीतून आलेले स्पर्धक आहे. काय नाव आपलं? काय नाव आपलं? अमित कदम. बघा 10 किलोमीटर मध्ये आणि दुसरा नंबर आलेला आहे. बघा काय नाव आपलं? वैभव काजारे. कुठून आलात? मेघरे. बघा श्रीवर्धन तालुक्यातले मेघरे गाव या ठिकाणी आणि बोरलीतलं 10 किलोमीटर धावणारे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळाले. आता स्पर्धक सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पर्धक तर पाहतोय 10 किलोमीटर मध्ये 1 नंबर आणि आपले उमेशजी भाटकर सुद्धा आहेत. किती किलोमीटर होतं? 5 किलोमीटर. बघा उमेशजी भाटकर सुद्धा आज या धावण्याच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शैलेंद्र पोलेकर सुद्धा आले आणि 10 किलोमीटर मध्ये 3ऱ्या क्रमांकासाठी बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. यांना विचारूया यांचं नाव काय आपलं? जतीन आहे आणि 4 नंबर यांनी पटकावलेला आहे. काय नाव आपलं? धनेश खेराडे. आणि जतीन कुठून आलेला आहे? 10 किलोमीटर साठी बघा या ठिकाणी 5 किलोमीटर साठी या ठिकाणी 5 किलोमीटर धावण्यासाठी या स्पर्धकांनी सुद्धा भाग घेतला होता. रुपेशजी साळुंके यांनी 5 किलोमीटर साठी सहभाग घेतला होता. आनंदजी गुराव आणि तुरेसर सुद्धा. सर किती किलोमीटर धावलात? 3 किलोमीटर. आणि बघा महिलांमध्ये 10 किलोमीटर धावण्यामध्ये बघा 10 किलोमीटर मध्ये महिला स्पर्धक आपल्याला पाहायला मिळालं. हे स्पर्धक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचं नाव विचारूया आपण. दादा नमस्कार. काय नाव आपलं? शंतनू जाधव. कुठून आलात आपण? सातारा. आणि या ठिकाणी कसं काय आलात तुम्ही? कॅम्प आहे आणि कॅम्पला आलेले आहेत. बघा साताऱ्यावरून आलेत. या ठिकाणी कॅम्पला आले होते पण स्पर्धेसाठी त्यांनी सहभाग घेतला होता. आपले डॉक्टर भरणे सर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा भरणे सर बघा यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सर किती किलोमीटर धावलात? 5 किलोमीटर. बघा 5 किलोमीटर धावलेले आहेत आपले भरणे सर जे बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी सुद्धा मगाशी आपल्याला छान असा सल्ला दिला होता की धावलं पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे. आपलं शरीर जर निरोगी राखायचं असेल तर आपल्याला व्यायामाची गरज आहे. या ठिकाणी सुद्धा स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार. नमस्कार. किती किलोमीटर धावलात? 10 किलोमीटर. काय नाव तुमचं? निखिलेश भगत. निखिलेश भगत. आणि तुम्ही बाणकोटचे ना? निखिलेश भगत आपल्याला पाहायला मिळाले. आणि कदम आपल्याला गणेशजी कदम सुद्धा या ठिकाणी. किती किलोमीटर होतं? 10 किलोमीटर. गणेशजी कदम सुद्धा 10 किलोमीटर धावलेले आहेत. चला स्पर्धक तर आता स्पर्धेच्या ठिकाणी येत आहेत स्टार्ट पॉईंटकडे आणि या ठिकाणी आपल्याला कामत सर सुद्धा आहेत. डॉक्टर कामत सर नमस्कार. आणि आम्हाला छान वाटलं की आपल्यातर्फे या पुरस्कृत स्पर्धा दरवर्षी असतात कला विकास मंडळातर्फे. काय सांगाल आपण या स्पर्धेबद्दल आणि आपल्या श्रीवर्धनबद्दल सुद्धा? श्रीवर्धनचं वातावरण फारच सुंदर असतं आणि दरवर्षी आम्ही स्पर्धा भरवत असतो. तर ह्याच्यामागे उद्देश एकच आहे की मुलांमध्ये जनजागृती घडवायची व्यायामाच्या बाबतीत आणि पोरांनी सुदृढ राहावं. आता नवीन नवीन आजार आता येणार आहेत, आलेले आहेत. जसं कोविड वगैरे आता जस्ट आले होते तर त्यामध्ये लोकांचं त्यावेळेला लोकांना कळालं की आपल्या शरीराबद्दल आपले व्यवस्था कशी असते म्हणून. तर आता त्यासाठी आम्ही यावर्षी आम्ही मॅरेथॉन चालू केली. पुढच्या वर्षीपासून सायकल स्पर्धा पण चालू करायचं मानस आहे आमचं. तर आता हळूहळू आम्ही आता हे स्पोर्ट्समध्ये मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्याचं आमचं चालू आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला इकडनं चांगलं सहकार्य मिळतं आहे. विशेषतः कोंडचे सगळे रहिवासी आणि कला विद्या विकास मंडळ यांच्या थ्रू आम्ही ही कोंड मॅरेथॉन ही दरवर्षी आम्ही आयोजित करतच आहोत. तर तसेच आमचं चाललं आहे की दरवर्षी आता एक नवीन उपक्रम आम्ही घेणार आहोत. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी आपल्याला श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा दिसत आहेत. सर नमस्कार. किती किलोमीटर धावलात सर आपण? किती? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. काय नाव आपलं सर? कोळी हनुमंत. आणि काय सांगाल स्पर्धेबद्दल आणि श्रीवर्धनकरांना काय आव्हान द्याल तुम्ही सुद्धा? स्पर्धेमध्ये माध्यमातून आरोग्यासाठी उत्तम आहे. रनिंग वगैरे आपलं ग्राउंड वगैरे करणं. धन्यवाद सर. श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे आपल्याला काळे सरांनी पण छान असं मार्गदर्शन दिलंय आणि या ठिकाणी PI सर सुद्धा आहेत. सर नमस्कार. किती किलोमीटर धावलात सर? 10 किलोमीटर धावले. काय अनुभव आला आपल्याला आणि श्रीवर्धन बद्दल काय सांगाल अजून? अतिशय चांगली स्पर्धा होती.
पाकाडीतून जाताना खरंच आनंद वाटला. एकदम शांत, व्यवस्थित, नियोजनसुद्धा व्यवस्थित केलेलं, त्यामुळं अतिशय आनंद वाटला. धन्यवाद सर. बघा, छान असं उत्तर दिलेलं आहे. अतिशय आनंद आणि अतिशय सुंदर असं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. 10 किलोमीटर असो, 5 किलोमीटर असो, 3 किलोमीटर, पण धावलं पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे. आरोग्य हे निरोगी राखायचं असेल तर व्यायाम, एक्झरसाइज याच्याशिवाय पर्याय नाही आहे. या ठिकाणी रिफ्रेशमेंट सुद्धा कला विद्या विकास मंडळातर्फे आपला जीवनेश्वर कोंड यांच्यातर्फे दिलं जात आहे. डॉक्टर प्रशांत कामत पुणे पुरस्कृत 2024च्या या मॅरेथॉन स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळाल्यात. या ठिकाणी सुद्धा स्पर्धकांना चहा, बिस्किट, केळं, रिफ्रेशमेंट दिली जाते. आता थोड्या वेळातच आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा पाहायला मिळेल. चला आपण आता मंचावर जाऊया आणि त्या ठिकाणी ज्यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि जे स्पर्धक यामध्ये सहभागी झाले त्यांना सुद्धा उत्तेजनार्थ या ठिकाणी पारितोषिक असणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण आता आलेलो आहोत. मंचावर सुशीलजी सावंत यांनी सुद्धा नंबर पटकावला आहे 3 किलोमीटरमध्ये ना. सुशील सावंत आहेत, गणेशजी कदम सुद्धा आहेत, यांनी सुद्धा 10 किलोमीटरमध्ये सहभाग घेतला होता. हे सगळे स्पर्धक पुन्हा एकदा आपण पाहतोय. सगळे स्पर्धक योगेशजी तुरे जे स्वतः शिक्षक आहेत आणि मार्गदर्शक आहेत. सगळे स्पर्धक आपण पाहतोय. पुन्हा एकदा या सगळ्या स्पर्धकांनी आज सहभाग घेतला होता 2024च्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी. आपले प्रशिक्षक, कराटे प्रशिक्षक अविनाशजी मोरे सुद्धा आहेत आणि या त्यांच्या विद्यार्थिनी आहेत वाटतं, विद्यार्थिनी आहेत आणि यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. पण मंचावर जातो, सरांना सुद्धा विचारूया. सर, तुमचं नाव काय पूर्ण? वैभव पाटील आणि गालसुरेतनं आलेले आहेत आणि चलनजी सुद्धा आपल्याला दिसत आहेत. किती किलोमीटरमध्ये धावलात? 5 किलोमीटरमध्ये. चलनजी आपण 5 किलोमीटरमध्ये. बघा, श्रीवर्धन तालुक्यातलं गालसुरे गाव आणि या ठिकाणाहून आलेले हे सगळे स्पर्धक सुद्धा आपण पाहतोय. आता थोड्या वेळातच या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा आपल्याला पाहता येईल. प्रथम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की 3 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये जे बक्षीस वितरण केलं जाते स्पर्धकांना बक्षीस दिलं जात आहे. प्रथम 3 किलोमीटर धावण्यामध्ये ज्यांनी नंबर पटकावलेले आहेत. बघा, प्रथम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की ज्यांनी 3रा क्रमांक पटकावलेला आहे 3 किलोमीटरमध्ये, विजय साखरे यांना बक्षीस वितरण झालेलं आहे. द्वितीय क्रमांक ज्यांनी गेल्या मॅरेथॉनला प्रथम क्रमांक पटकावला होता असे योगेश तुरे सर. आपल्या शरीराची काळजी घेत आपण या स्पर्धेला विजयी झाला आणि यावर्षी द्वितीय क्रमांक पटकावला. 16 मिनिटं 37 सेकंद. 16 मिनिटं 37 सेकंद. पोलीस यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करायचा योगेश तुरे सर यांचा. योगेश तुरे यांचा सन्मान होतोय. 2रा क्रमांक पटकावलेला आहे 16 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये. योगेश तुरे जे आपले मित्र आहेत यांनी हा नंबर पटकावलेला आहे. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि तुम्ही ग्राहक मंडळाचं कुपन या सर्व गोष्टी देऊन सन्मान करण्यात आहे. कॉंग्रॅच्युलेशन तुरे साहेब. तसेच त्यांना मी 2 शब्द संबोधित करण्याची विनंती करतो. रामकृष्ण हरी. सर्वात प्रथम मी आभार मानतो या कला विद्या विकास मंडळाचं. त्याचं कारण असं की काहीतरी नवीन असं त्यांच्याकडून मिळतं आपल्याला, त्यामुळे त्यांचं पहिलं आभार मानतो. आणि त्याचबरोबर दुसरं आभार मानतो की त्यांना प्रोत्साहन देणारे आपले जे डॉक्टर कामत सर, ते दरवर्षी या ठिकाणी ते येतात आणि या स्पर्धा आणि काही विविध कार्यक्रम असतात. मी नेहमी पाहतो की त्यांचं आयोजन त्या कार्यक्रमामध्ये ते असतात. मी एकच विनंती करतो, ही छोटी मोठी जी मुलं आहेत फार छान धावतात, फक्त त्याने थोडंसं लक्ष असं द्यायला पाहिजे
की मगाशी डॉक्टर भरणी आणि त्यांची टीम आहे ते आता इथे हजर नाही आहे, पण मी त्यांना सगळ्यात यंगेस्ट मॉर्निंग ग्रुप म्हणतो, कारण एवढा त्यांचा स्टॅमिना असतो. मी त्यांच्याकडून बरंच काही मला शिकायला मिळतं. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही लवकर झोपा आणि लवकर उठा. खरोखर लवकर उठण्याचं फार महत्त्वाचं आहे. आमची झोपण्याची जी वेळ आहे ना ती वेळ बरोबर आहे. 8 तास तुम्ही झोपता, म्हणजे जे तास पाहिजेत ते तास बरोबर आहे, पण जी वेळ आहे झोपण्याची ती फार चुकीची आहे. 12:30-1 वाजता आम्ही झोपतो आणि सकाळी 9-10 वाजता उठतो. ही फार चुकीची वेळ आहे. आणि मला वाटतं या आत्ताच्या या हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही धावलात तर फार उत्तम. डॉक्टर साहेब माझं जर चुकत नसेल तर मला एक माहिती की सायन्समध्ये असं म्हटलं जातं की हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या ज्या आर्टरीज असतात धमन्या त्या आकुंचन पावतात आणि त्याच्यामुळे जे हार्ट स्ट्रोक होतात ते हार्ट स्ट्रोक साधारणतः या हिवाळ्याच्या दिवसात जास्त होतात, कारण तो प्रेशर जो असतो ते या धमन्यांवर पडत असतो. तर मला चुकत असेल तर बरोबर आहे, कारण मी जर वाचलेलं आहे त्यामुळे सांगतो. त्यामुळे शक्यतो हिवाळ्यामध्ये जर तुम्ही धावण्याचा वगैरे सराव केला तर अतिशय चांगला असतो, तो वर्षभर तुम्हाला उपयोगाला येतो. धन्यवाद पुनश्च एकदा. या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी नंबर मिळवलं त्यांचं मी आभार मानतो. शेवटी एकच सांगतो की तुम्ही उडू शकत नसाल तर धावू शकत नसाल तर चालत जाऊ शकत नसाल तर रेंगाळत तरी जा, पण थांबू नका, सतत पुढे जात जा. धन्यवाद पुनश्च एकदा सर्वांचं आणि आभार मानतो या कलाविद्या विकास मंडळाच्या आयोजकांचं. धन्यवाद. सुरेश यांनी 40+ मध्ये 3 किलोमीटरमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. असे सुशील सावंत 15 मिनिट 33 सेकंद. सुशील सावंत की त्यांनी या सुशील सावंत यांचा सन्मान करायचा आहे. 3 किलोमीटरमध्ये प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावलेला आहे आपले श्रीवर्धनचे सुशील सावंत यांनी हा 3 किलोमीटरमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यांना सुद्धा आता बक्षीस वितरण होतोय. श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे PI यांच्याकडनं हा बक्षीस वितरण सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील सावंत यांनी प्रथम क्रमांक 3 किलोमीटरमध्ये 40+ मध्ये हा पटकावलेला आहे. सुशील सावंत यांचं अभिनंदन सर्वांनी केलेलं आहे. तसेच मी 5 किलोमीटरकडे होतो. 5 किलोमीटरमध्ये तृतीय क्रमांक आहे प्रज्योत रामाणे 21 मिनिट 26 सेकंद. प्रज्योत रामाणे किशोर चव्हाण यांना विनंती करतो की सन्मान करा. चला 5 किलोमीटर स्पर्धक आहे 21 मिनिट 26 सेकंद. प्रज्योत रामाणे 5 किलोमीटर. प्रज्योत रामाणे यांनी 5 किलोमीटरमध्ये म्हणजे हुनरवेलीचे आहेत आपल्या, यांनी 5 किलोमीटरमध्ये हा नंबर पटकावलेला आहे. 3रा क्रमांक. 5 किलोमीटर प्रथम क्रमांक गौतम हुमणे 18 मिनिट 27 सेकंद. 5 किलोमीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक गौतम हुमणे याने हा पटकावलेला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील गुळदे येथील गौतम हुमणे आपल्याला या ठिकाणी प्रथम क्रमांक यांनी पटकावलेला आहे 5 किलोमीटरमध्ये. महिलांमध्ये 5 किलोमीटर 3य क्रमांक सुहाना कासिम साठी. बघा महिलांमध्ये सुद्धा 5 किलोमीटर धावण्यामध्ये 5 किलोमीटर 3य क्रमांक पटकावलेला आहे सुहाना हिने. 5 किलोमीटर मेडल ट्रॉफी सन्मान चिन्ह. सुहाना हिने 3य क्रमांक पटकावला होता आणि प्रियांकाने सुद्धा हा 2य क्रमांक पटकावलेला आहे. सुरेशजी साखरे यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होतोय. अभिनंदन करूया प्रियांकाचं. प्रियांका शेवाळे हिने हा 2य क्रमांक 5 किलोमीटरमध्ये. बघा महिला सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत.
या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत महिलांचाही सहभाग या ठिकाणी आपण पाहतोय आणि प्रथम क्रमांक जो पटकावलेला आहे दिव्या कासरुंग हिने हा प्रथम क्रमांक 5 किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे. दिव्याचं सुद्धा आपण अभिनंदन करूया सर्वांनी. 10 किलोमीटरमध्ये महिला त्याच्यामध्ये नंबर जातो पण एकच महिला 10 किलोमीटरसाठी भाग घेतला होता. तिला आपण सन्मान करणार आहोत, तिचा गुणगौरव करणार आहोत. सुचिता संतोष हरपाल 31 मिनिट 43 सेकंदामध्ये ही मॅरेथॉन पार पाडलेली आहे. मी डॉक्टर कामत मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र बघा या ठिकाणी पाहतोय आपण सुचिता हिने 10 किलोमीटर मध्ये सहभाग घेतला होता आणि तिचा हा नंबर महिलांमध्ये आलेला आहे. कामत मॅडम बक्षीस वितरण करतायत. सुचिता संतोष हरपालेने सहभाग घेतला या 10 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये आणि त्यांनी 31 मिनिट 43 सेकंदामध्ये ही मॅरेथॉन पार पाडलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सुचिता हरपाल. 10 किलोमीटर पुरुष तृतीय क्रमांक आहे, यांनी 30 मिनिट 24 सेकंदामध्ये ही स्पर्धा पार पाडलेली आहे आणि विजेता झालेले तृतीय क्रमांक जतीन करण. बाळकृष्ण तापले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण तापले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जतीन करण तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. त्याचं मेडल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, कुपन या गोष्टी देऊन आपण सन्मान करा. जतीन करण 30 मिनिट 24 सेकंदामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आणि तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. 10 किलोमीटर मध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे जतीन याने. जतीनचं सुद्धा आपण अभिनंदन करूया. स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आहे 10 किलोमीटरमध्ये 27 मिनिट 38 सेकंद वैभव काजारे. अनिताबाई गुरु यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धकाचा सन्मान करायचा आहे, पारितोषिक द्यायचं आहे. द्वितीय क्रमांक 10 किलोमीटर काजारे याने हा पटकावलेला आहे. मेघरे येथील काजारे आपल्याला पाहायला मिळत आहे. आनंदजी गुरव यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. काजारे याचं सुद्धा आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया. 10 किलोमीटर मध्ये द्वितीय क्रमांक. बघा ग्रामीण भागातील हे स्पर्धक आणि त्यांनी हे पटकावलेले नंबर्स आपल्याला पाहायला मिळतात. 10 किलोमीटर आणि भाग मिल्का भाग यांनी अतिशय रेकॉर्ड वेग असा या स्पर्धेत 26 मिनिट 52 सेकंदामध्ये अमित 10 किलोमीटरची स्पर्धा पार पाडलेली आहे. मी या स्पर्धेचे स्पॉन्सर डॉक्टर कामत सर यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धकाचा सन्मान करायचा आहे. अगदी 10 किलोमीटर 26 मिनिट 52 सेकंदामध्ये पार पडलेले आहे मॅरेथॉन आणि या स्पर्धेचे विकासिंग आहे अमित पटेल. कॉंग्रॅच्युलेशन अमित. डॉक्टर कामत पुरस्कृत श्रीवर्धन कोण मॅरेथॉन. डॉक्टर कामत सर हे या स्पर्धकाचे सन्मान करत आहेत. मेडल, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, कुपन, पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धकाचे स्वागत आणि बक्षीस सर्व स्पर्धकांना आपण 10 किलोमीटर मध्ये अमित कदम. बघा ग्रामीण भागातून बोरली या ठिकाणाहून आलेला अमित कदम याने हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याचंही आपण सर्वांकडनं अभिनंदन करूया. या ठिकाणी आता बक्षीस वितरण सोहळा हा संपन्न झालेला आहे. बघा या ठिकाणी सर्व स्पर्धक पुन्हा एकदा आपण पाहतोय छान छान बक्षिसं या ठिकाणी मिळालेले आहेत आणि या ठिकाणी एक सेल्फी पॉइंट सुद्धा ठेवलेला आहे. आणि योगेशजी तुरे बघा दुसरा क्रमांक पटकावलेला आहे 3 किलोमीटर या स्पर्धेमध्ये. योगेशजी तुरे सेल्फी पॉइंट. आपल्याला सुद्धा फोटो काढायचे असतील तर या सेल्फी पॉइंटला या आणि फोटो काढा. आपल्या पोलीस स्टेशनचे PI यांचा सुद्धा हा सत्कार होतोय. फोटो काढायचा आहे सर्वांचा एक फोटो.
छान असा बक्षीस वितरण सोहळा आपण पाहिलात. कला विद्या विकास मंडळ जिवनेश्वर कोंड याचे अध्यक्ष उदयजी माळी या ठिकाणी आहेत आणि यांना सुद्धा या स्पर्धेच्या बद्दल आपण विचारूया की स्पर्धा तर आता पार पडलेल्या आहेत आणि किती स्पर्धक होते आणि काय नियोजन असतं या स्पर्धेच्या आधी, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया 2 शब्द. उदयजी नमस्कार. नमस्कार आपला जीवन, मी उदय माळी. आज आपण इथे कला विद्या विकास मंडळामार्फत सालाबादप्रमाणे जी मॅरेथॉन आयोजित केली, आज ही तालुका लेवलची मॅरेथॉन होती 28 जानेवारी 2024. आज आपण या स्पर्धेसाठी 10 किलोमीटरसाठी 29 स्पर्धक होते, तसेच 5 किलोमीटरसाठी 32 स्पर्धक होते आणि 3 किलोमीटरसाठी जवळजवळ 41 स्पर्धक होते. असे जवळजवळ 98 ते 99 स्पर्धक या स्पर्धकांनी आज इथं सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पारितोषिकही पटकावलेलं आहे. आणि जे स्पर्धक ज्यांना पारितोषिक क्रमांक पटकवलेला नाही तरी त्यांनाही आपण सहभाग म्हणून प्रमाणपत्र आणि मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेसाठी आमचे स्पॉन्सर डॉक्टर कामत सर पुण्यावरून स्पेशल ही स्पर्धा त्यांच्या नियोजनाखाली ही होत असते आणि आम्ही आयोजक आहोत कला विद्या विकास मंडळ जिवनेश्वर कोंड येथील सर्व सभासद, सर्व कमिटी मेंबर्स आणि ह्यांच्या सर्वांच्या वतीने हा प्रोग्राम संपन्न होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते बाळकृष्ण चाचले साहेब, तसेच आपल्या श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील रिकामे सर, पोलीस निरीक्षक रिकामे सर हे उपस्थित होते आणि इतर सर्व मान्यवर ढवळे डॉक्टर किंवा भरणे डॉक्टरसुद्धा इथे उपस्थित होते. आणि या सर्वांच्या परिश्रमाने इथे स्पर्धा उत्तमरित्या पार झालेली आहे आणि स्पर्धा संपलेली आहे. आणि या स्पर्धक अशी मोठ्या प्रमाणे ही स्पर्धा श्रीवर्धनमध्ये प्रथमच ही स्पर्धा होते, म्हणजे यावर्षी दुसऱ्यांदा करण्यात आली आणि स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. धन्यवाद उदयजी. आणि छान असं हे मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि दरवर्षी यांनी या स्पर्धा राबवाव्यात या शुभेच्छा देऊया त्यांना. आपण बक्षीस वितरण पाहिलं, छान असं बक्षीस वितरण झालं. पण आपण पुन्हा एकदा अमित कदम यांच्याकडे आलेले आहेत. ग्रामीण क्षेत्रातून बोर्ली येथून आलेले आहेत हे अमित कदम. पायात बघा चप्पल सुद्धा नाही आहेत, पण मी मगाशी फोटो काढत होतो, व्हिडिओ काढत होतो, त्यावेळेस अमित हे 10 किलोमीटरमध्ये अग्रेसर होते, प्रथम होते आणि त्यांनी तसंच टिकून ठेवलं आणि पहिला क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या भाचीसोबत आलेले आहेत. काय नाव तुझं? किमया आहे बघा, किमया घोडमोडे आणि अमित जी आहेत. पुन्हा एकदा त्यांचं पुनश्च अभिनंदन करूया. सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होतं आहे या ठिकाणी. अमितजी तुम्हाला सुद्धा धन्यवाद, छान शुभेच्छा आणि पुढे आपलं हे कार्य असंच चालू राहू द्या. चला आता आपण या ठिकाणी सुद्धा हा फोटो सेशन चालू आहे, त्या ठिकाणी जाऊया आपण. कला विद्या विकास मंडळ जिवनेश्वर कोंड यांच्या मार्फत 2024च्या तालुका स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आता आज आपल्याला पाहायला मिळाल्या. छान अशा या स्पर्धा झाल्या. विविध मान्यवर या ठिकाणी होते. वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले स्पर्धक आपण पाहिलात. ग्रामीण क्षेत्रातून छान असा हा नंबर पटकावताना आपल्याला विविध स्पर्धक पाहिलेत. मान्यवरांच्या हस्ते विशेष असं मार्गदर्शन सुद्धा झालं. आपण पाहिलं श्रीवर्धनच्या या तालुका स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा. पुढल्या वर्षी सुद्धा कामत सरांनी आपल्याला सांगितलं की आम्ही छान अशा जोमाने आणि सायकलिंग स्पर्धा सुद्धा या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करू आणि आपलं सर्वांचं हे मार्गदर्शन श्रीवर्धनकरांचंच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील सर्वांचं हे मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद. चांगली स्पर्धा होती. पाकाडीतून जाताना खरंच आनंद वाटला. एकदम शांत, व्यवस्थित, नियोजनसुद्धा व्यवस्थित केलेलं, त्यामुळं अतिशय आनंद वाटला.